नमस्कार. अशोक मामा आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवी इकडे तिच्या आई वडिलांकडे गेलेली असते तेव्हा ती म्हणायला लागते, आई ते क्रीमवाली आणि साखरेवाली त्यांना बिस्किटं देऊ नको, ही बिस्किटं मी त्यांच्यासाठी आणली आहे, मग तीच त्यांना दे. तेव्हा मीना म्हणते, अगं या सगळ्याची काय गरज होती, आम्ही सुद्धा हे सगळं घेऊ शकत होतो ना. तेव्हा ती म्हणते, तसं नाही आई, पण तरी सुद्धा मला रस्त्यामध्ये दिसली त्याच्याचमुळे मी विचार केलं मुलांसाठी घेऊन यावं. आता मी निघते, नाहीतर मला उशीर होईल. तेवढ्या चंदनाजवळ म्हणायला लागतात, भैरवी मला माहिती आहे तुला आमच्याशी बोलायचं आहे आणि आम्हालाही तुझ्याशी बोलायचं आहे, जरा बोलतेस का. तेव्हा ती म्हणायला लागते, भैरवी मला असं वाटते तुला या सगळ्या गोष्टी किती दिवस तू हँडल करणार आहे, सोडून टाक ना सगळं. तेव्हा ती म्हणते, आई तू काय बोलते ग, तुझं तुला तरी कळते का, मी कसं काय सगळं सोडू शकते आणि मला माझा संसार टिकवायचा आहे. तू जर असती आणि बाबांनी हे सगळं केलं असतं तर तू त्यांना सोडवलं असतं का. तेव्हा ती म्हणते, अगं पहिलेची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा भैरवी म्हणते, पहिलेही लोक फक्त आणि फक्त संसार वाचवण्याचा प्रयत्न करायचे आणि आता सुद्धा मला तेच करायचं आहे. मला माझा नवरा सगळ्या गोष्टीमध्ये हवा आहे, अनिशची साथ गरजेची आहे, फॅमिलीचा सपोर्ट गरजेचा आहे, मला खरंच खूप प्रगती करायची आहे, सक्सेसफुल बनायचं आहे, स्वतःचा बिझनेस सुद्धा सेटअप करायचा आहे, पण तरी सुद्धा याच्यामध्ये नवरा बरोबर असणं गरजेचं वाटत आहे. मला बघायचं आहे अनिश एक ना एक दिवस मला माझ्या बिझनेसमध्ये सपोर्ट करेल. खरंच माझी हीच इच्छा आहे की आम्ही दोघांनी मिळून सगळ्या घराला सांभाळावं, सगळ्यांची चांगली काळजी घ्यावी आणि जोपर्यंत अनिश स्वतःहून संसार तोडायची भाषा करत नाही ना तोपर्यंत आई मी त्याला कुठेच सोडून जाणार नाही, मी त्याच्या कायम पाठीशी राहणार आहे. तेव्हा मीना म्हणते, ठीक आहे, तुला जोपर्यंत हे सगळं करायचं आहे तू करू शकते. भैरवी लगेच घरी जायला निघते तर दुसरीकडे इकडे निलिमा त्या भैरवीची वाट बघत असतात. तेव्हा मामा म्हणतात, काय चाललंय का तुझं, येऊन जाऊन दाराकडे लक्ष ठेवून काही फरक पडणार आहे का, जर भैरवी घराच्या आत आली तर आपल्याला कळेलच ना. तेव्हा ती म्हणते, तसं नाही, पण भैरवी कधीपासून गेली आहे ना आणि मगाशी तिने तुला फोन केला होता, तू का बरं तिला सांगितलं नाही त्या सुटकनकरबरांबद्दल, त्यांच्याबद्दल सांगितलं असतं तर लवकर घरी आली असती ना. तेव्हा मग म्हणतात, कसं आहे माहिती का, भैरवीबद्दल मी का सांगितलं नाही, कारण की भैरवी तिथे तिच्या आई वडिलांना भेटायला गेली होती, मुलांना भेटायला गेली होती, तिचा मूड चांगला होणार होता, त्यामुळे मी विचार केला जाऊ दे, तिचा मूड पहिले चांगला होऊ दे, त्यानंतर आनंदाची बातमी तर आपण तिला कधीही देऊ शकतो ना, आणि तसंही हे सगळं होत असताना तिला थोडासा सुख मिळेल. तेव्हा निलिमात्या म्हणतात, ते तर बरोबर आहे, पण मला अनिशचं वागणं थोडं खटकतच आहे, म्हणजे तो भैरवीचा नेहमी मागे मागे करत असतो, पण त्याचं वागणं त्याचं बोलणं अक्षरशः खटकायला लागलं आहे. तेव्हा मामा म्हणतात, कसं आहे माहिती का, अनिश वाया गेला आहे हे मला सुद्धा कळत आहे, पण मी त्याला काहीच करू शकत नाही, कारण की तो स्वतःहून सगळे मार्ग निवडत आहे. आपल्या हातामध्ये काही असतं तर आपण ते निवडलंच असतं ना. खरं म्हटलं तर कसं झालंय माहिती का, 0 ते 7 वर्षापर्यंत मुलं आपल्या आई वडिलांचं ऐकतात, 7 वर्षापासून ते अराउंड 14 वर्षापर्यंत ते आपल्या शिक्षकांचं ऐकतात आणि 14 ते 21 वर्षापर्यंत ते आपल्या मित्रमैत्रिणीचं ऐकतात आणि 21 वर्षानंतर मुलं कोणाचंही ऐकत नाही, ते स्वतःच्या मनाची मर्जी चालवतात. मग त्याच्याचमुळे आपण अनिशला आता थांबू शकत नाही, त्याला जे वागायचं आहे ना तो त्याच्या मनाने वागत आहे. तेव्हा ते म्हणतात, तसं नाही रे, मी खूप सारा संसार बघितला, खूप माणसांना बघितलं, जेव्हा मी माझ्या नवऱ्याच्या घरात होती ना त्याच्या इथे अशी खूप माणसं यायची, मला पहिले वाटायचं ज्याची परिस्थिती अशी असते ना, ज्याच्या घरामधून चांगले संस्कार देत नाही त्यांच्या घरातली मुलं अशी बिघडतात, पण आता माझा तोही गैरसमज दूर झाला आहे. आता कोणाला कसं वागायचं आहे ना, एखाद्या माणसाने विचारच केला की त्याला वाया जायचं आहे तर तो वायाच जाईल, हे तर मला सुद्धा कळून चुकलं आहे, पण भैरवीच्या बाबतीत कोणतीच गोष्ट चुकू नये हीच माझी इच्छा आहे आणि भैरवी आली तर किती चांगलं होईल ना. तेवढ्या दाराची बेल वाजते. तेव्हा मामा म्हणतात, थांब
थांब जरा, आता भैरवी समोर अनिशचा विषय काढायचा नाही, आपल्याला भैरवी समोर चांगलंच बोलायचं आहे. लगेच निलिमा त्या दार उघडतात. तेव्हा भैरवी आत येते आणि विचारते काय झालं, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा निलिमा त्या लगेच तिला सांगायला जात असतात. तेव्हा मामा लगेच विषय बदलतात आणि म्हणायला लागतात भैरवी कसं आहे सगळं नीट ना, मुलं कशी होती, तुझे आई वडील कसे आहेत. तेव्हा भैरवी म्हणते सगळं छान आहे, काही प्रॉब्लेमच नाही. तेव्हा ते म्हणतात काय ग, तुझं सगळं व्यवस्थित चाललं आहे ना. भैरवी म्हणते मला आता थोडी भूक कमीच आहे, मी जरा आराम करते. तेवढ्यात निलिमात्या म्हणतात काय चाललंय तुझं, तिचं मूड बघतोय, हे बघतोय, तिला आता चांगलीच बातमी सांगायची आहे ना. मग तिला त्या राजनबद्दल सांगितलं तर तिला आनंदच होईल. चल आपल्याला सांगायला पाहिजे, नाही तर तिचा मूड अजून खराब होऊ शकतो. त्या लगेच भैरवीच्या जवळ जातात आणि तिला सांगायला लागतात तुला माहितीये का, तुला ज्यांनी बक्षीस दिलं ते राजन, ते आपल्या घरी आले होते. तेव्हा मामा म्हणतात दो राजन सुटकनकर म्हणजे ते त्यांचे फॅक्टरीचे मालक आहेत, CEO आहे, ते तुला भेटायला आले होते, त्यांना तुझा सिग्नेचर प्रोडक्ट घ्यायचा आहे. तेव्हा ती म्हणते माझा सिग्नेचर प्रोडक्ट कोणता. तेव्हा निलिमात्या म्हणतात त्यांना काहीतरी ऑफर सुद्धा द्यायची आहे. मामा म्हणायला लागतात अगं तुझी खोबऱ्याची वडी, तुझा तो प्रोडक्ट खूप फेमस झाला होता ना, मग त्यांना त्याच्याबद्दल चर्चा करायची आहे. तेव्हा ती म्हणते पण मला या सगळ्यामध्ये बिलकुल एवढा काही इंटरेस्ट राहिला नाही. तेव्हा मामा म्हणतात का अनिशमुळे, मला असं वाटते तुझ्याकडे ही खूप सुवर्ण संधी आहे, मग तुला या संधीचं सोनं करायला पाहिजे. अशी संधी लवकर येत नाही, म्हणून तू या संधीचं खरंच सोनं कर आणि स्वतःचं फ्युचर चांगलं कर. तेव्हा ती म्हणते बाबा मला खरंच याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट राहिला नाही. तेव्हा मामा म्हणतात अनिशमुळे हे सगळं चाललं आहे ना, तो स्वतःहून स्वतःचा फ्युचर खराब करत आहे, आता तू सुद्धा त्याच्याच मार्गावरती चालली आहे का. तेव्हा ती म्हणते बाबा तसं नाही, पण मला माझ्या घरच्यांच्या नजरेमध्ये माझ्यासाठी थोडीशी रिस्पेक्ट बघायची इच्छा आहे. लोकांच्या नजरेमध्ये रिस्पेक्ट बघून करायचं काय आहे, खरं म्हटलं तर घरचीच आपल्या सपोर्टमध्ये नसतील तर कसं मी सगळं करणार. तुम्हीच विचार करा ना, अनिश माझ्या पाठीशी उभा नाही राहिला तर हे सगळं करून, एवढं सगळं कौतुक करून, एवढा बिझनेस उभा करून काय फायदा होणार आहे. तेव्हा ते म्हणतात हे सगळं तू आमच्यासाठी तर करू शकते ना, आमच्यासाठी, मुलांसाठी, सगळ्यांच्या फ्युचरसाठी, आणि तुझ्यामध्ये ते कॅलिबर आहे की तू हे सगळं सक्सेसफुली करू शकते. म्हणून तुला माझी हीच इच्छा आहे की तूने ही ऑफरचा विचार करायला पाहिजे आणि एकदा त्यांना सॅम्पल देऊ नये, बघ जर काही फ्युचर चांगला झाला तर झाला, आणि अशी संधी सगळ्यांना मिळत नाही. ते खरंच खूप मोठे माणूस आहेत, जर ते तुझ्यापर्यंत आले आहेत म्हणजे त्यांना तुझ्या बाबतीत काहीतरी वाटत असेल, त्यांच्या मनामध्ये काहीतरी असेल, म्हणून प्लीज तुला विचार करायला पाहिजे. तेव्हा भैरवी म्हणते ठीक आहे बाबा, जर तुम्ही असंच म्हणत असाल तर मी त्यांना सॅम्पल द्यायला तयार आहे. भैरवी तिथून निघून जाते. हे सगळं झाल्यानंतर निलिमात्या म्हणतात मी सांगितलं ना, गोडमात बी अशीच द्यायची असते, म्हणजे कसं तिचा मूड सुद्धा चांगला झाला आणि आता ती रेडी सुद्धा झाली ना. तेव्हा ते म्हणतात हो ठीक आहे, जा आता भैरवीला चहा दे. तेव्हा ते म्हणतात हो मी देतच आहे, तू काय मला जास्त टोमणे लावू नको. त्या दोघांचं थोडी मस्ती सुरू झालेली असते, पण मामांना आनंद झालेला असतो की भैरवी फायनली आता तिच्या स्वप्नांकडे वळत आहे. तर दुसरीकडे राधा आणि किशा इकडे अनिशला भडकवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा ते म्हणतात तो सुटकनकर आला होता, त्याच्या मागे लोक कशी मागे पुढे करत होती, सतत त्याच्या इकडे तिकडे करत होती, हे काय खूप मोठं हस्ती वाटत आहे. तेव्हा राधा म्हणतात ते तर बरोबर आहे, पण तो भैरवीकडे का आला होता मला हाच प्रश्न पडला आहे. म्हणजे काहीतरी झिंगाट नक्कीच आहे, नाही तर त्या भैरवीने काय केलं आहे, एवढीशी गोष्ट केली नाही तर तिचं एवढं कौतुक व्हायला लागलं. काय केलं तिने, ती खोबऱ्याच्या वड्या केल्या होत्या बस, अजून काय केलंय जे तिचं एवढं कौतुक होत आहे. मी एवढे वर्ष संसार करत आहे, राबत आहे, पण माझं कोणी कौतुक केलं नाही, पण आता तिने एवढंसं काय केलं तर तिचं एवढं कौतुक व्हायला लागलं. तेव्हा ते म्हणतात मी तुझं कौतुक करतो ना, काय एवढी मोठी गोष्ट. तेव्हा ते म्हणतात नाही काहीतरी गडबड आहे, म्हणून तर तो माणूस इथपर्यंत आला, त्याला इथपर्यंत यायची काय गरज होती. तेव्हा अनिश म्हणतो तुमचं म्हणणं बरोबर आहे, आणि खरं म्हटलं तर माझी सुद्धा चूक झाली. तो माझ्याच घरामध्ये कसा वागत होता, जसं काय मी त्याचा नोकर आहे, म्हणजे काय त्याचा ऑरा होता, काय वागत होता, तो अक्षरशः सगळ्यांना नोकरच समजत होता. तेव्हा मामा म्हणतात हे सगळं तर तूच केलं ना, तूच त्या बोर्डवरती लिहिलं होतं ना
की मी पागल आहे, मी गाढव आहे. मग त्या माणसाने तेच वागलं आणि त्याच्या हिशोबाने तुझी इमेज तयार झाली आहे. याच्यामध्ये कोणाची चूक आहे सांग मला? कोण गाढवासारखं वागलं? तूच ना. मग यामध्ये तुझी चूक आहे ना. तेव्हा राधाबाई म्हणतात, तू एवढा मोठा मूर्खपणा केल्या पहिले एकदा विचार करायला पाहिजे होता. म्हणजे काही करण्या पहिले थोडाफार तरी अनिश बाबू विचार करत जा ना, कारण की तो किती मोठा माणूस होता. तेव्हा केशव म्हणतात, बरोबर आहे. आता तू एक काम कर अनिश, म्हणजे मला असं वाटते तुला भैरवीच्या जवळ जायला पाहिजे आणि ते सॅम्पल आहे ना ते तू न्यावं असं भैरवीला सांग, म्हणजे त्याच्यामुळे तुझा फायदा होऊ शकतो. तेव्हा अनिश म्हणतो, ठीक आहे, तुम्ही बरोबर बोलत आहात. अनिश लगेच तिथून निघून जातो. हे सगळं झाल्यानंतर केशवबाबा म्हणायला लागतात, बघ बघ कसं अनिशला आपल्या जाळ्यामध्ये ओढलं आहे. आता हे प्याद आहे ना हे कायमचं आपल्या बाजूने झालं आहे. तेव्हा राधाबाई म्हणतात, ते तर बरोबर आहे, हे प्याद आपल्या बाजूने झालं आहे, पण त्या निलिमा टिलिमाचं काय करायचं? ती सतत प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या मध्ये मध्ये करत आहे, ते मला पटत नाही आहे. तिचाही बंदोबस्त करायला पाहिजे, नाहीतर हीच बाई आपली वाट लावू शकते. हे ऐकल्यानंतर ते दोघं निलिमाबद्दल प्लॅनिंग करायला सुरुवात करतात. थोड्या वेळानंतर इकडे भैरवी तिच्या रूममध्ये शांत बसलेली असते. तेवढ्यात तिथे अनिश येतो. अनिशला बघता भैरवी तिथून जायला लागते. तेव्हा तो म्हणतो, काय आहे तुझं? कुठे चालली आहे? घरामध्ये ऑलरेडी एवढी गर्दी आहे, त्यामध्ये तुझं बाहेर जाणं गरजेचं आहे का? हवं असेल तर तू इथे झोप, मी बाहेर जातो. तेव्हा ती म्हणते, हवं असेल तर कोणाला, तुला की मला? कारण की तसंही तू आजकाल घरामध्ये राहतच नाही ना. तेव्हा तो म्हणतो, एवढ्या सगळ्या किचकिचीमध्ये मला घरामध्ये राहायची इच्छा सुटलेली नाही आहे, म्हणून मी खाली जातो आणि शांत बसतो. तेव्हा ती म्हणते, अनिश असं आहे का? तुला त्रास होत आहे का? तर एक काम कर ना, तू पुन्हा तुझी जंगल सफारी का बरं सुरू करत नाही? म्हणजे त्यामुळे तुला आनंद मिळतो ना, तुला तुझं ड्रीम फॉलो करताना चांगलं वाटेल. तसंही मलाही हे समजलं आहे, कोणीही आपल्या मनाविरुद्ध जास्त वेळ जगू शकत नाही आणि ते करताना त्याला त्रास सुद्धा होतो. तू एक काम कर, तू जा जंगल सफारीला, तुला तिथे चांगलंही वाटेल आणि घराची काळजी घेऊ नको. आम्ही सगळे आहोत ना, आम्ही सगळे घराची काळजी घेऊ आणि सगळं नीट हँडल करू. तू थोडं तुझ्या मनासारखं वागू नये. म्हणजे काय कर, 2-3 महिने तिकडे जा, थोडे दिवस राहा आणि पुन्हा जा, आम्ही तुला कोणीच काही बोलणार नाही. तेव्हा तो म्हणतो, अच्छा आता मला हकलण्याचा प्लॅन करायला सुरुवात केला का तू? तेव्हा ती म्हणते, बरोबरच आहे अनिश, तू कधी सुधरूच शकत नाही. तेव्हा तो म्हणतो, अच्छा पहिले तुला तुझी मुलं आहेत ना ती तुझ्याजवळ पाहिजे होती आणि बाबांनाही तेच पाहिजे होतं, म्हणून तर तू आता मला रस्त्यातून काढत आहे. म्हणजे लोकांसमोर असं दाखवायला अनिश कसा बिनकामाचा आहे, त्याला जबाबदारी झेपतच नाही, हे सगळं इमेज लोकांसमोर उभं करायचं आहे ना. तेव्हा ती म्हणते, तसं नाही आहे अनिश, मी तुझ्याच मनाचा विचार करते, म्हणजेच कोणीतरी आपल्या मनासारखं वागेल म्हणून मी सांगत आहे. तेव्हा तू म्हणतो, पण हे सगळं मला करायचंच नाही आहे, आता मला माझ्या गोष्टी प्रूफ करून दाखवायच्या आहे. तेव्हा ती म्हणते, अनिश तू प्रत्येक गोष्टीमध्ये खोडा घालत आहेस, हे काही बरोबर नाही. तुला सगळ्यांचा विचार करून जगायला पाहिजे आणि लोकांचाही थोडाफार विचार कर. तुला एखाद्या गोष्टीमध्ये सपोर्ट करता येत नसेल ना तर नको करू, पण उगाच त्याच्यामध्ये लुडबुड करू नको. आणि तसंही मला आता त्या राजन सुटकणकर जायचं आहे, त्यांना काहीतरी माझं सॅम्पल हवं आहे, त्याच्याचमुळे मी आता पुन्हा बिझनेसला सुरुवात करत आहे. खरं म्हटलं तर तुझ्यामुळे मी बिझनेस करायचा विचार सुद्धा टाळून टाकला होता, पण आता बाबांनी पुन्हा मला मोटिवेट केलं आहे, त्याच्यामुळे मी माझा बिझनेस उभा करणार आहे. तुला सपोर्ट करायचा आहे की नाही तो तुझा प्रश्न आहे, पण मी आता त्या सुटकणकरांकडे जाईल आणि माझं पुढचं काम सुरू करणार आहे. तेव्हा तो म्हणतो, अच्छा असं आहे का? मग एक काम कर, त्यांच्याकडे सॅम्पल घेऊन मी जातो. तेव्हा ती म्हणते, गरज नाही, ते मी माझं बघेल. तेव्हा तो म्हणतो, का बरं? एवढं छोटंसं काम सुद्धा मी करू शकत नाही का? तेव्हा ती म्हणते, तसं नाही, पण जे काम माझं आहे ना ते मीच करणार आहे, तू नको या सगळ्यामध्ये पडू, तू कुठेच बाहेर जाऊ नको. तेव्हा ती लगेच रागारागामध्ये झोपून जाते. हे सगळं झाल्यानंतर अनिशला खूप राग आलेला असतो, कारण की भैरवीने तोंडावर त्याला नकार दिलेला असतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, इकडे भैरवीने कपकेक बनवलेले असतात आणि दुसरीकडे मोदक सुद्धा बनलेले असतात. तेवढ्यात राधा मामी आणि किशा मामा एका बॉक्समध्ये मोदक भरतात आणि ती पिशवी भैरवीला म्हणायला लागतात, भैरवी
तुझी कपकेकची पिशवी रेडी झाली आहे, तू घेऊन जा. इकडे भैरवी त्या राजन सुटकणकरांना भेटते आणि त्याच्यामध्ये अजून काही नाही तर मोदक असतात. तेव्हा ते म्हणतात, काय ग, तू माझ्याबरोबर जोक करत आहे का? तेव्हा ती विचारते, तुम्ही काय बोलताय, मला नाही समजलं. तेव्हा ती म्हणतात, तुझ्यासाठी मी 3 जणांची संधी थांबून ठेवली, कारण की मला असं वाटलं तुझ्यामध्ये ते कॅलिबर आहे, पण तू तर इथे पूर्णपणे टाइमपासच करत आहे. खरं म्हटलं तर मी तुझ्यासाठी एवढं सगळं केलं आणि तू इथे मोदक घेऊन आली आहेस का? तेव्हा ती म्हणते, काहीतरी चूक झाली आहे, मी घरी जाते आणि पुन्हा ते घेऊन येते ना. तेव्हा ते म्हणते, काहीच गरज नाही आहे, गेट आउट, आता तू निघू शकते, तुला ही संधी द्यायची मला आता इच्छा सुद्धा राहिली नाही. हे सगळं ऐकल्यानंतर भैरवीला खूप वाईट वाटत असतं. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता राधा आणि किशाने भैरवीच्या डायरेक्टली स्वप्नावरती घाव घातला आहे. खरंच या वेळेला तरी त्या दोघांना शिक्षा मिळेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल